आत चला आत चला आत चला आत चला आत यांच्याकडे काय सांगून उपयोग नाही. सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे, ते काय निकाल लागेल ते लागेल. परंतु आम्ही आज या देशामध्ये स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. स्वतंत्र भारताच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे जे काही राईट्स आहेत ते आम्हाला मिळायला पाहिजेत. लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशननं जे रूल्स अँड रेग्युलेशन या देशामध्ये लागू केलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये युनिट धरलं तर 25% 21% आहोत. तर 15% जास्त असलं तर त्यांनी राज्यभाषेबरोबर त्या भाषेमध्ये सुद्धा परिपत्रक द्यायला पाहिजेत. परंतु दुर्दैवानं गेली 30 वर्ष आम्ही प्रयत्न करून सुद्धा हे होत नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही डीसीना पुन्हा विनंती करायला लागलोय. गेल्या वर्षी 11/8/2025 आम्ही मोर्चा काढणार होतो, पण त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारची विनंती केल्यामुळे आमच्या विनंतीला मान देऊ त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही मोर्चा रद्द केला होता आणि निवेदन इथे येऊन दिलं होतं. पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई वर्षभरात झालेली नाही आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच आम्हाला आज परत मोर्चाचा निर्णय घ्यावा लागला. परंतु नेहमीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा म्हटला की त्याला परमिशन नाकारणं हे त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं आहे. पण आम्ही आमचं कर्तव्य पार पाडून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत. आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी जो कायदा आहे मी सांगतात की 60% कन्नडा आणि 40% इतर भाषा. पण हा कायदा फक्त पब्लिकला लागू आहे का सरकारी ऑफिसरना लागू आहे? सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा या कायद्याप्रमाणे 60% भाषेमध्ये कन्नडा बोर्ड आणि 40% मध्ये इंग्लिश आणि मराठी लोकल लँग्वेज यामध्ये बोर्ड पाहिजे. पूर्वी ते होते 1990 पर्यंत होते. कारण मी 1987ला जिल्हा परिषदला पहिला जिल्हा परिषद मेंबर होतो. त्यावेळेला बघितलंय याच जिल्हाधिकारी ऑफिसवरती जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून बोर्ड होता. लहान अक्षरात होता, आम्हाला ते मान्य आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्यावेळेला दोन्ही भाषेत बोर्ड होते, माहिती होती. पण आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मराठी माणसाला गेलं तर कुठल्या डॉक्टरकडे जायचं, कुठल्या सेक्शनला जायचं हे सुद्धा विचारावं लागतंय. तीच परिस्थिती बसमध्ये आहे. मग अशा प्रकारे आम्हाला दुय्यम नागरिकाची ट्रीटमेंट तुम्ही द्यायला लागला का? आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत की नाही? किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी कायद्याचे जे काही फायदे आहेत, जे काही फॅसिलिटीज आहेत ते आम्हाला मिळायला पाहिजेत, ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी, बेळगावमध्ये गेले 5-6 महिने इंग्लिशमध्ये बोर्ड असेल तर 4 टार्गेट बोर्ड जमतात, ते काढून टाका म्हणतात आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देतात. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी त्याला परमिशन घेतलेलं असतं काय? आम्हाला तुम्ही परमिशन विचारता, त्यांना परमिशन कोण विचारणार? आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारे एकंदरीत येतो त्याला आमच्या सगळ्यावर गुन्हे दाखल करून केसेस घालतात. तर अशा प्रकारचे केसेस आमच्यावर आजपर्यंत 30-40 आहेत. आज सुद्धा आम्ही मोर्चा काढला असता आमच्यावर केसेस झाल्या असत्या. आम्ही केसेसना घाबरत नाही. परंतु केसेसमुळे काही कार्यकर्त्यांचं जीवन उद्ध्वस्त असते आणि हे आम्हाला 2 वेळा पोलीस कमिशनर ऑफिसनं समजावून सांगितलं. आणि त्यामुळेच आम्ही अशा प्रकारचा निर्णय कायद्याच्या विरोधात न जाता आपल्या मुलांचं किंवा कारखान्याचं संरक्षण करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. या दृष्टीनं आम्ही केलेलं आहे. त्या दृष्टीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या लिंग्विस्टिक मायनॉरिटी काय ह्याच्याप्रमाणे ज्या काही फॅसिलिटी मिळायला पाहिजे त्या पुरवाव्यात. आम्ही या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्ट हा आम्हाला सुद्धा लागू आहे. आणि त्याप्रमाणे सीमा प्रश्न काय असेल तर असू दे, सुप्रीम कोर्टात काय निकाल लागते ते लागू दे. पण तोपर्यंत निवेदन या ठिकाणी आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटी निवेदन तेवढं अधिकार हे आम्हाला मिळालेच पाहिजे, अशा प्रकारची मागणी. तर आम्ही उद्या समजा कर्नाटकात राहायचा निर्णय झाला तरी सुद्धा आम्हाला लिंग्विस्टिक मायनॉरिटी लागू पडतो हे लक्षात ठेवावं अधिकाऱ्यांनी. आणि त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी त्या सुविधा द्याव्यात असं मी त्यांना विनंती करतो. त्या आजच्या या कार्यक्रमाच्या वेळेला
आमचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे साहेब हे त्यांना निवेदन सादर करतील आणि त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं भाषण निवेदन दे प्रकाश. त्यांचं उत्तर काय सांगतात त्याने ऐकून घेऊया. करतो त्यांनी या गोष्टी आपल्याबरोबर या 2-3 दिवसांमध्ये बैठकीमध्ये बोलले, चर्चा केल्या, त्याप्रमाणे त्यांनी त्या सर्व कार्यक्रमांसमोर आपली मांडावी आणि मागच्या वर्षी जुलैला जे निवेदन दिलं त्यानंतर काही पुढं कृपा करून मागची चूक विसरून यापुढे देखील आपण लवकरात लवकर ते अंमलबजावणी करावी 3 भाषेची. त्याचप्रमाणे आम्हाला जसं तुम्ही सक्तीचं परमिशन हे विचारता, म्हणजे आम्हाला पोलीस म्हणजे परमिशन विचारतात आम्हाला, ते कामी लोक येऊन केव्हाही कारवाई त्या कलेक्टर ऑफिस समोर कमिशनर समोर घोषणा देतात, हे करतात. त्यांची एक कॉपी आम्हाला द्यावी, त्यांनी परमिशन मागितलेली. म्हणजे कन्नड ज्या संघटना आहेत त्या दाखवा की ह्या लोकांकडे आम्ही परमिशन घेतल्याशिवाय देत नाही. कृपा करून आम्ही साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो, ज्या ज्या बोर्ड काढतात किंवा काय करतात त्याने एकदा तरी तुमच्याकडे परमिशनचं अधिकृत पेपर दिलेला असेल तर कृपा करून आम्हाला द्यावं एवढी एक विनंती करतो. आणि यापुढे तरी त्या लोकांना परमिशन घेतल्याशिवाय अशी कामं करायला देऊ नका. आम्हाला जेवढं लावता कायदा तेवढाच त्यांनाही लावा. काय होतं प्रत्येक वेळी ते काय करतात, त्यांनी 25 जण आले डीसी ऑफिसकडे काय जाळले, तिकडे गेले बोर्ड काढले. हे जे काय त्यातलं एक त्यांनी निवेदन आपल्याकडे परमिशन मागितलेलं असेल तर कृपा करून आम्हाला एक दाखवा की या कन्नड संघटनेने हे पत्र तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्तता करा. आणि स्वतः दोन्ही ऑफिसरना आम्ही विश्वास ठेवून मागच्याही मोर्चा रद्द केलाही आम्ही तुमच्या विनंतीला मान्य केलेलं आहे. काय करणार आहात कालपर्यंत आपण सांगितलेलं आहे तर कृपा करून सांगावं. कलेक्टर साहेबांना केलेली की सुरुवात ही कलेक्टर ऑफिस आणि पोलीस कमिशनरच्या ऑफिस पासून मराठी भाषेमध्ये लहान अक्षरात नव्हते. त्यांना वाटत असेल हिंदीमध्ये लावा, पण याची एकदा सुरुवात करा. देवनागरी सुरुवात झाली असं आम्ही त्याला विनंती करतो. क्योंकि पहले बोलने तो दो क्यों, क्योंकि जब हमारे पुलिस कमिश्नर साहब ने आपको बोला कि मोर्चा डायरेक्टली यहीं आके कलेक्ट्रेट में डिस्ट्रिक्ट डिप्टी कमिश्नर के ऑफिस में आप आके अपनी जो विनंती है वो दे, तो आपने उनका मान रखा और आप यहीं आए और बहुत ही शांतिपूर्ण तरीके से आपने ये जो रिप्रेजेंटेशन है उसको दिया, तो मैं आभार प्रकट करता हूँ. थैंक यू. सेकेंडली ಇನ್ನೊಂದು करते 4 पॉइंट और बोलूंगा. तो मैं आभार प्रकट किया. दूसरी बात यह है कि पिछले साल भी हमने एक मीटिंग किया, उसमें भी मैंने बहुत ही सीधे तरीके से बोला कि जो संविधान में कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शंस है फॉर लिंग्विस्टिक माइनॉरिटीज, वो प्रोटेक्ट करने का जिम्मा भी सरकार का है और जो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन का होता है वो हम मानते हैं. लिंग्विस्टिक माइनॉरिटीज़ के साथ साथ माइनॉरिटी प्रोटेक्शन भी है. ये सारे जो सेफगार्ड्स हमारे कॉन्स्टिट्यूशन में अवेलेबल हैं उसको प्रोटेक्ट करने का और उसको निभाने का जो जिम्मा है वो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन का भी होता है. वो जो रिस्पॉन्सिबिलिटीज़ है उससे हम दूर नहीं भागेंगे. तीसरी बात, हम हमेशा यही चाहते हैं कि पूरे ज़िले में और शहर बेलगाम में हम चाहते हैं कि हमेशा अमन और शांति कायम रहे. ಬೆಳಗಾವಿ ಯಾವಾಗಲೂ ಸೌಹಾರ್ದತೆ ಶಾಂತಿ ಇರಬೇಕು, ಇದೇ ನಮ್ಮ आसे. इस संदर्भ में मैं आपको फिर से बधाई देता हूं, क्योंकि हमने जब आपसे पिछली बार मीटिंग की तो आप ये बोले कि अगर हमने एक पीस कमेटी का अगर स्थापना हमने की तो मेरे हिसाब से आगे के डायरेक्शन के लिए ये बहुत ही एक उम्दा स्टेप है. तो मैं आपको इस बात की भी तारीफ देता हूं. थैंक यू. और फाइनली जो सेफगार्ड्स कॉन्स्टिट्यूशन में है
और जो आपके रिक्वायरमेंट्स है। डेमोक्रेसी में हमको आपकी भी बात सुननी है और बाकी सारे स्टेक होल्डर्स की बात सुननी है। मैं ये मान के चलूंगा कि जब हम डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेशन कमेटी की स्थापना करेंगे, उसमें आपके जितने भी लीगल माइंड्स हैं, आप सभी हमारे साथ बैठे। आपको पता है कि हमें तकलीफ लीगली कहां हो रही है, उसको हम कैसे सॉल्व करें, और अगर यहां पे कुछ हो रहा है तो उस तरफ भी कन्नड़ा स्पीकिंग पॉपुलेशन को उसी तरह के फैसिलिटीज दिए जाए। शायद आपका एजेंडा नहीं होगा, पर डीसी होने के नाते मेरा एजेंडा तो है। मैं चाहता हूं कि बॉर्डर के दोनों साइड जो हम यहां करेंगे वो वहां पे भी हो। अगर साथ साथ अगर दोनों साइड होता रहेगा डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेशन कमेटी मैंने बाकी सारे स्टेक होल्डर्स के साथ मीडिया के समक्ष बात की है। मैंने सभी को इन्वाइट किया, मैंने बोला आप भी बैठे हमारे साथ। उन्होंने की हम भी उस कमेटी का हिस्सा होने के लिए हम अपनी स्थिति है वो हम डिस्कस करके बताएंगे। तो अगर सभी को ये ठीक लगता है तो एक डिस्ट्रिक्ट लेवल कमेटी का हम स्थापना करेंगे, जिसमें आपके सारे जो लीडर्स है, दिग्गज है, वो सभी उसमें भागीदार होंगे। एंड जो भी डिस्कस करना होगा, ऐसे नहीं कि हम बाहर रोड पे बैठे, हम डीसी ऑफिस में टेबल पे बैठे सभी के साथ चर्चा करें, जो लीगल इश्यूज है उसको टैकल कैसे करना है, एंड बॉर्डर के दोनों साइड शांति को कैसे बरकरार रखना है, इसके बारे में हम वहां पे डिस्कस करेंगे। बट एज योर डीसी, प्रोटेक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी, एंड वो रिस्पॉन्सिबिलिटी से हम नहीं भागने वाले। थैंक यू। पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितो 1984 आणि सांगायला आम्हाला अभिमान वाटतो मराठी भाषिकांची मेजॉरिटी आणि 8 उर्दू भाषिक निवडून आले होते, 11 कन्नड भाषिक म्हणजे 11 फक्त कन्नड भाषिक। तरी पण आम्ही त्यावेळेला उर्दू भाषिकांना उर्दू भाषेतून अजेंडा प्रोसिडिंग्स देत होतो, कन्नड नागरिकांना कन्नडमधून आणि इंग्लिशमधून आम्ही अजेंडा देतो। आज महानगरपालिका असू दे किंवा डीसी असू दे, महानगरपालिका सरांच्या ताब्यातच आहे, ओके, तिथं सुद्धा तुम्ही देऊ शकता। जे आम्ही 1984ला केलं भाषिक अल्पसंख्याकांचा कायदा अंमलात आणला, तो कायदा तुम्ही का अंमलात आणू? आणि मी पोलीस कमिशनरला सांगू इच्छितो, साहेब तुमच्या सांगण्यावरनं प्रत्येक वेळेला आम्ही माघार घेतलेली आहे, पण याचा अर्थ असा नाही म्हणूनच आम्ही माघार घेऊ। आता माझ्या घरासमोर उदाहरणं आहेत, काही 4-5 कन्नड नगर कार्यकर्ते आले, पोलिसांच्या समोर मराठी बोर्ड पाडले, पोलीस गप्प बघत उभा आहे। हे अत्यंत निषेधार्थ आहे, हे अत्यंत निषेधार्थ आहे। अशा प्रकारच्या घटना परत घडू नयेत त्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे। वी आर नॉट सिटीजन्स ऑफ पाकिस्तान, वी आर नॉट सिटीजन्स ऑफ बांगलादेश, नॉट श्रीलंका, वी आर सिटीजन्स ऑफ इंडिया and we are citizens of Karnataka. We are paying tax. So whatever minority rights we have in Bhashik Alpasankhyak Kaida and Constitution, that should be properly implemented. मैं भी वही बोल रहा हूँ कि जो भी संविधान में आपके अधिकार हैं, उसके बारे में जो लीगल फ्रेमवर्क है उसको डिस्कस करने के लिए मैं एक डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेशन कमेटी की स्थापना करूंगा, जिसमें आपके लीडर्स भी होंगे और बाकी सारे स्टेक होल्डर्स भी होंगे। किसी को कोई तकलीफ ना हो, कहीं पे भी कोई लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्रिएट ना हो, इसको नजर में रखते हुए पूरे स्टेक होल्डर्स को बिठा के हम एक मीटिंग करेंगे। टाइमलाइन अगर आप मांगोगे तो वो ऑर्डर में 1-2 दिन में ही इशू करूंगा। ओके, थैंक यू।